नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम मराठी बंधू भगिनींना एक महाराष्ट्र एकमेकांच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा. आज 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. हा महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960ला. त्याच्या अगोदर 1956ला जी मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी प्रयत्न होतो. मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा द्यावा चळवळ सुरू झाली आणि त्या चळवळीमध्ये त्यावेळेचे जे पंतप्रधान होते पंडित नेहरू यांनी सांगितलं की मुंबई ही केंद्रशासित करायची आहे. परंतु त्या गोष्टीला आपल्या मराठी माणसाने मराठी बांधवानं एक 4-5 वर्ष लढा देऊन ते लढा पूर्णपणे यशस्वी केला. स्वतःला इथे बलिदान दिलं. इथं मोठ्या प्रमाणामध्ये आपले 100च्या वर लोक इथे त्यांनी बलिदान दिलेलं आहे. त्या बलिदानाचं महत्त्व म्हणून आज आपण मुंबईमध्ये आहोत. नाहीतर हे जर 107 लोकांनी जर बलिदान दिलं नसतं ही मुंबई कदाचित केंद्रशासित झाली असती, गुजरातला जोडली असते, कुठेतरी जोडली असते. तर त्यामुळे आज आपण या 107 हुतात्म्यांच्यामुळे आज आपण मुंबईत आबाधित आहोत. या 107 हुतात्म्यांना त्यावेळेस आपण श्रद्धांजली किंवा आदरांजली वाहण्यासाठी इथं मोठ्या संख्येने आलं पाहिजे. ज्याप्रमाणे लाखो लोक ज्यावेळेस इथं येतील, लाखोचा समुदाय ज्यावेळेस इथं दिसेल लोकांना, त्यावेळेस आपल्या राजकारण्यांना ते समजेल आपल्या पाठीमागे कुठलेही राजकारणी उभे राहणार नाही आहेत. ही लढाई आपल्याला स्वतः लढायची आहे आणि आपलं जे साहित्य महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्याला ही लढाई लढवून पुढच्या वर्षापर्यंत लाखो लोक इथं या हुतात्मा चौकामध्ये आले पाहिजेत आणि या लोकांना 107 हुतात्म्यांना मानवंदना दिली पाहिजे. अशा प्रकारचं आंदोलन किंवा अशा प्रकारची चळवळ आपल्याला साहित्य महाराष्ट्राच्या माध्यमातून करायची आहे. तर मित्रांनो, या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना जागे व्हा. आपल्या पाठीमागे कुठलाही नेता उभा राहणार नाही, कोणी आपल्यासमोर येणार नाही आहे. ही लढाई आपल्या मराठी माणसाची आहे, आपल्या मराठी माणसासाठी आहे. आपली मराठी माणसं राहिली पाहिजेत, वाचली पाहिजेत, जगली पाहिजेत. या आपल्या महाराष्ट्रामध्ये आज परप्रांतीने इथं आक्रमण केलेलं आहे. पूर्ण परप्रांतीय आज जागा घेऊन राहिलेले आहे. सगळं जो विकसित आपण झालो त्या विकसित सगळ्या गोष्टींचा ते फायदा घेत आहेत आणि आपले जे राजकारणी आहेत ते दिल्लीच्या पुढे चुकत आहेत. त्यामुळं आपल्याला त्यांच्यावर संबून न राहता आज इथून पुढे ही लढाई आपल्या साहित्य महाराष्ट्राच्या माध्यमातून लढायची आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लागेल. त्यामुळे प्रत्येकाने पुढच्या वर्षी इथे जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी इथे हजर राहा. या हुतात्म्यांना मानवंदना करूया, कारण यांच्यामुळे आज आपण मुंबईत जिवंत आहोत. त्यामुळे या हुतात्म्यांना मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र. स्वायत्त महाराष्ट्र, स्वायत्त महाराष्ट्र, स्वायत्त महाराष्ट्र.